गुरुवार होता म्हणून खिचडी खाऊन घेतली आणि फायनली माझा पॉलिटी हा सब्जेक्ट पूर्ण झाला आहे. किती अडचणी, पाहुणी, आजारी ह्या सगळ्यांच्यात पुन्हा घरकाम, बाहेरचं काम ह्या सगळ्याच्यात हा मी माझा मोठा टप्पा पूर्ण केला आहे. पॉलिटी माझा आवडीचा सब्जेक्ट आहे म्हणून मी तो पहिला घेते नेहमी अभ्यासासाठी. इथे मी तुम्हाला दाखवते की ॲनालिसिस करून मी कोणते कोणते टॉपिक माझे कवर झालेत हे मी व्हिडिओच्या एंडला दाखवलेत. अगदी टॉपिक लिहून त्याच्यापुढे टिक केलेले आहे. मी हे पण दाखवणार आहे. आणि ते हे 21चं बऱ्यापैकी म्हणजे पंचायत राज जास्त होतं त्याच्यात. ते एक कवर झालं आहे बऱ्यापैकी. पण मी हे पण मान्य करते की माझं पंचायत राज पूर्ण कवर नाही झालं आहे. त्यामुळे ते एक थोडं करावं लागेल. आणि अजून 2 टॉपिक आहेत ज्याच्याबद्दल एकही प्रश्न या 6 ते 7 क्वेश्चन पेपरमध्ये बिलकुलसुद्धा नव्हता. आणि 22चं ॲनालिसिस करताना मला फक्त 2 क्वेश्चनचं ॲनालिसिस करायला लागलं. हे मी मागच्या व्हिडिओमध्ये ते तुम्हाला सांगितलं होतं. निवडणूक आयोगाचं मला एक टॉपिक मिळाला होता. आणि मी हे रेड बॉक्समध्ये मोठ्या टॉपिकची नावं लिहिली आहेत कारण की जेणेकरून मला कळावं की कोणत्या टॉपिकवर प्रश्न प्रत्येक ह्याच्यात किती विचारले गेलेत किंवा सारखं त्याच टॉपिकबद्दल प्रत्येक क्वेश्चन पेपरमध्ये जे प्रश्न आलेले आहेत हे कळावं यासाठी. आणि 2025चं ॲनालिसिस बघाल तर फक्त एका पेजमध्येच कवर झालं आहे बिकॉज ऑलमोस्ट टॉपिक क्लिअर झाले होते. आणि हां, मी टॉपिक तोच रिपीट आला तर मी त्याचं रिव्हिजन करते. ते पुन्हा पुन्हा मी वाचते. हे बघा संपलं. आणि मी तुम्हाला आता हे पण पुढे दाखवते की मी कोणते कोणते टॉपिक त्यातून क्लिअर केले. कॅग आणि नागरिकत्व ह्याचा एकही क्वेश्चन मला मिळालेला नाही आहे. 18 to 25. थँक्यू. भेटू पुढच्या व्लॉगमध्ये.